आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। कवठेमहांकाळ शहराच्या विकासाला गती देणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते बुधवार दिनांक 28 मे 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला। तब्बल 2,42,85,418 रुपयांच्या निधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, गटर, पेव्हिंग ब्लॉक, कॉन्क्रिटीकरण तसेच सार्वजनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत। माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष शुभांगी जगन्नाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कवठेमहांकाळ शहरासाठी ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत। शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माननीय संजय काका पाटील व नगराध्यक्ष शुभांगी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी सांगण्यात आले। या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष शुभांगी जगन्नाथ शिंदे, उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू करण्यात आली आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील माळी वस्ती शाळा ते नामदेव माळी यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण करण्यात येणार आहे। तसेच NT पाटील नगर येथे नमो उद्यान उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये संतोष वानकडे यांच्या घरापासून आनंदराव जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असून प्रभाग क्रमांक 16 मध्ये जमादार दुकान ते कुंभार घर या परिसरात पाईप गटरची सुविधा निर्माण केली जाणार आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये कल्याणकर मेडिकल ते बोंगाळे घर या मार्गाचे डांबरीकरण करण्यात येणार असून नरसिंह मंदिर ते अशोक पाटील यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम देखील करण्यात येणार आहे। याच प्रभागातील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवचिदंबर मंदिर ते ओढापाण या भागात पाईप गटरचे काम करण्यात येणार असून मारुती लोहार विहीर ते अशोक पाटील घर या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे। तसेच तानाजी पाटील घर ते दबडेवाडी रस्ता, थबडेवाडी रोड ते प्रकाश सकटे रस्ता आणि उमाची वाघमोडे ते MIDC रोड या सर्व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे। याचबरोबर प्रभाग क्रमांक 2 मध्ये थबडेवाडी रोड ते दिनेश जगताप घर ते जत रस्ता या मार्गाचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भटक्या श्वानांसाठी स्थायी निवारा केंद्र उभारण्यात येणार असून ही शहरासाठी महत्त्वाची सुविधा ठरणार आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये धुळगाव कॉर्नर ते धुळगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे। तसेच किरण कोळी दुकान ते चांदणी हॉटेलपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि धुळगाव कॉर्नर ते चांदणी हॉटेलपर्यंत पाईप गटारचे काम हाती घेण्यात आले आहे। याशिवाय विशाल वनखडे घर ते चर्मकार समाज मंदिर आणि कराळे दुकान ते एकनाथ वनखडे घर या भागात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत। माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या निधीतून आणि नगराध्यक्ष शुभांगी जगन्नाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी मिळत आहे। कवठेमहांकाळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माननीय संजय काका पाटील आणि नगराध्यक्ष शुभांगी शिंदे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। या सर्व विकास कामांमुळे कवठेमहांकाळ शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून नागरिकांना दर्जेदार रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत। माजी खासदार संजय काका पाटील, नगराध्यक्ष शुभांगी जगन्नाथ शिंदे, उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर, सर्व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून कवठेमहांकाळ शहराचा विकास वेगाने होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत काशीद, पिंटू पाटील, विलास शिंदे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब यादव, सुशांत निकम, महेश पवार, सुरेश सूर्यवंशी, शंकर काशीद, आदर्श साळुंके, निलेश साळुंके, गणेश साळुंके, प्रशांत शिंदे हे उपस्थित होते।